नमस्कार मंडळी. मनोरंजनाचं मैदान गाजवायला सज्ज झालीये. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेले आहेत सुपर डुपर या सिनेमातील तंत्रज्ञ आणि कलाकार. त्यांच्यासाठी देखील आपण जोरदार टाळ्या वाजवूया. सगळ्यात आधी महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन निर्मितीताई सावंत. वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या निमित्ताने नाटक, सिनेमा, वारंवार हास्य जत्रेत सहभागी होणारे अष्टपैलू कलाकार ऋषिकेश जोशी. महाराष्ट्राचा चॉकलेट बॉय ललित प्रभाकर. गुणी आणि डॅशिंग अभिनेत्री विदुला चौघुले. हरहुन्नरी अभिनेत्री प्रतीक्षा कोते. आणि या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक समीर आशा पाटील सर. त्याचबरोबर आपल्या हास्य जत्रेतील जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव देखील या सिनेमामध्ये एका महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग भूमिकेत आहे. तर तुम्हा सर्वांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हास्य जत्रेमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्याशी सुपर डुपर गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, एका फोटोमध्ये कैद झालेल्या आठवणीमुळे एका नवरा बायकोमध्ये होणार आहे घमासान. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या तुफानी सादरीकरणासाठी. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. हा बघ ना ताई, मधुताई, हा बघ ना ग, आमच्या लग्नातला फोटो आहे. मस्त आहे ग, एकदम सुपर डुपर आहे. हो मस्त एकदम. छान आहे ना. आणि ही बघ मी बघ कशी दिसते. बाई ही तू आहे. किती मस्त सुपर डुपर. थँक्यू. छान दिसते. बापरे, सगळे जुने दिवस असे सरकन गेले ग डोळ्यासमोर. हो ग. मी ना आता हे सगळे फोटो AI मध्ये टाकणार आहे ना, असं व्हिडिओ बनवते मी. लक्षात राहील. खरंच करून घे. बर. हे बघ. हा वैभव, काय बोलतो बाबा? आज संध्याकाळी बसायचं? चालेल ना. हा, कुठे? सर्कलला? आपली जागा नेहमीची. चालेल चालेल चालेल. नवीन स्टॉक घेऊन ये गपचूप. हा, येतो संध्याकाळी. किती? 6. आलो, पोहोचलो, 5लाच येतो. चल बाय. आणि हे बघ ना, आम्ही काश्मीरला गेलो होतो तेव्हा काढले होते फोटो. आई गो, किती सुंदर सुपर डुपर. बर्फाचा गोळा मी याच्यावर फेकणार तेवढ्यात मीच सरकले होते आणि तेव्हा क्लिक केला होता. हो ना. आठवणी आहेत यार ह्या. कमाल. वा वा वा. ही मधुताई, ह्याच्यात बघ ना, मी बारीक दिसते ना. हो ग, किती सुंदर दिसते. एकदम अशी सुपर डुपर दिसते. तेव्हाचे कॅमेरे पण भारी होते ना, तेव्हा मग आपण असं त्या लेन्स मध्ये बारीक वाटायचो ग. खरंच ग, मी तर केवढी बारीक होते तेव्हा. हो ना. आता नाही ग होत असं काही. नाही होत, पण तुला सांगू, हा. तू आत्ताही बारीकच दिसतेस. हे बघ, केवढी बारीक दिसतेस. खरं खरं ना. खरं सांगते मी तुला. हे तू पण बारीक झालीयस हं आता. हो ना. छान मेंटेन झालीयस. मागे मंदाच्या लग्नात भेटली होतीस ना, तेव्हा मी तुला सांगणार होते, बाई आवर आता. मी आवरलं लगेच आणि मी तशीच बारीकच राहिले. छान बारीक झालीयस. आता आणखी नको बाई ए बारीक. बस आता मी- हा. आता एवढंच बस. एवढी बारीक नको बाई. नको. हा बघ हा बघ हा बघ बघा बघा बघ. हा बघ. पीपीचा आहे ना हा फोटो. हो हो. बाई, हे हा सेम ललित प्रभाकर दिसतोय. हो हो हो, लग्नाच्या आधी तो दिसायचा ललित सारखाच दिसायचा लग्नाच्या आधी. पण लग्नाच्या आधी ना त्याला 3 महिने टायफॉइड झाला होता ना, मग तेव्हा जो चेहरा बदलला तो अजून तसाच आहे त्याचा चेहरा. आई गो. म्हणजे चेहरा बदलला म्हणजे? आता मी छान नाही दिसत? दिसतो. मधुताई, मी कसा दिसतो? बाई, टायफॉइडने असं होतं माणसाचं. नाही म्हणजे मी नाही म्हणजे असं सुंदर होतो हो माणूस. ना, मी कसा दिसतोय? सुपर डुपर. वनी, मी ना बरा दिसतो. हो, छान दिसतोस तू. सांगते मोठी.
मस्त आहेत ग सगळे फोटो. आणि यात बघ कसा दिसतोय पीपी. हा, तुझा चेहरा बघ कसा दिसतोय. कसं दिसतोय? असं किंगकॉंगने बोरं खाल्ल्यासारखा. हे काय उदाहरण आहे हे? हे काय, एक मिनिट, म्हणजे हे मी सांगू वनी. हे मी सांगते हे मी नको सांगते नको, शांत राहा. काय सांग? नाही नाही, सांगते. वनी 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 लग्नाच्या- वनी. गप ना. लग्नाच्या पंक्तीत आम्ही बसलो होतो तेव्हा तोंडात त्याच्या ऑलरेडी गुलाबजाम वनी, होता आणि वनी. एक हातात होता. तेवढ्यात कॅमेरावाला समोर आला तर ह्याला काय करावं कळतच नव्हतं. त्यांनी दोन्ही गुलाबजाम तोंडात टाकले असं होतं. गुलाबजांबूवंत. हा 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 सारे हा हा सा. वने तुझा कॉमेडी सेन्स खूप सुधारलाय हं. हा बघ ना, हा फोटो बघ ना, हा बघ ना. याच्यात बघ चिडचिड 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 ते चिडचिड. का असे सगळे फोटो आहेत तुझ्या घोडेवाल्यावरती रागवला होता तो, घोड्याने सिग्नल पाळला नाही म्हणून. हे बाई, घोड्याने सांगायला पाहिजे होतं, घोड्याला सिग्नल. गप्प बस. नंतर मित्रांनी खांद्यावर घेतला, घोडा काय पाठीवर बसवायला तयार झाला. हे कशाला सांगते वनी? हा बघ हा छान आहे. हा आहे. मित्रांबरोबरच छान आहे त्याचं. हो खूप भारी आले. चल मी निघू. का ग? अगं मला सिनेमाला जायचंय. कोणत्या? सुपर डुपर. हो हो अगं का ग? कोण आहे त्याच्यात? निर्मिती सावंत. हो निर्मिती सावंत आहे? हो तू अगं कशी काय जातेस तिथे? ते आमच्या लांबच्या नात्यातली कोणतरी लागते. त्यांनी आम्हाला पासेस दिलेत म्हणून मला जायला मिळतंय. खरं? हे काय करायचं ग त्या निर्मितीचं? का ग? नाही मला खूप आवडते ती. मला पण आवडते. पिक्चर आरती आहेच ग सगळ्या पिक्चर मध्ये. आणि ना रंगभूमीवर तर तीच आहे. ती आहेच ग सगळीकडे ती आहे. मग मला खूप आवडते ग ती. आणि कोण आहे माहितीये का? कोण? वनिता खरात. हो हो ती आहे. हो ती तर दर पिक्चर आड नाही दर पिक्चर मध्ये असते ती. हे मग असं का चेहरा करतेस? नाही कौतुक हा कौतुकाचा चेहरा. कौतुकाचा चेहरा माझा. तिथे जाऊ दे. अजून कोण आहे? अगं अजून आपली नम्रता आहे. नम्रता संभेराव. नम्रता? हो मग ती का नाही दिसली प्रमोशनला? अगं ती अमेरिकेला गेली. पण मला खूप आवडते ती. मला पण खूप भारी आवडते करते ती. ती. हो खूप भारी आहे. आणि विदुला आहे. विदुला चौगुले. हो, ती हिरोईन सगळे आहे. भारी आहेत. प्रतीक्षा कोटे आहे. वाव. ऋषिकेश जोशी आहे. शशांक शेंडे पण आहेत. काय बोलते? खूप मज्जा येणार आहे सिनेमा बघायला. मला तर खूप मज्जा येणार आहे. ए हिरो कोण आहे? हिरो कोण आहे? ललित प्रभाकर काय ग? ओय ओय, काय? त्याचं नाव घेतल्यावर हे कशाला पाहिजे समोर? ए वनी ए. ओय, वहिनी, कशी बोलते? काय करू रे ललितचं मी? काय करशील ग? मला खूप आवडतो. मी आता जाऊ का? ओय, ओय. खूप आवडतो तो. मी आता जाऊ का पिक्चर बघायला? हो जा आपण थिएटरला जाऊन बघ. कारण मला स्पेशल शोचे पासेस मिळालेत. ए, मला मिळेल एक पास? नाही ग आम्हाला 2च दिलेत त्यांनी. आणि त्यांनी अगदी खास आम्हाला सांगितले दोघांना यायला. बरं ठीक आहे चालेल. चल मी निघते. हा, चल, चल. निघते मी. हा, हा. बाय बाय, बाय बाय, बाय. मधु, सांभाळून बाय, जा हा. हो, अगं हो आणि तुला सांगायचं राहिलं. काय ग? तितके सुपर डुपर फोटोज आहेत हो ना. ना? आणि त्यात सांगू का तुला पीपीचे जे फोटो आहेत ना त्यात मित्रांबरोबरच्या फोटोमध्ये इतका खुश आहे पीपी. हा. एकदम दिलखुलास हसतोय त्या फोटोमध्ये. खूप मस्त पीपी सुपर डुपर. थँक्यू मधुताई, थँक्यू. हसणारच ना. काय ना, मित्र बडीशेप सारखे असतात ना. जेवण झाल्यानंतर बडीशेप खाल्ली की कसं तोंडाला छान सुगंध येतो. मित्र आयुष्यात असले की आयुष्याला सुगंध येतो. गेले ऐकलं पण नाही माझं. मधुताई ना. हा आपण मस्त आहे. सुपर डुप्पर आहे. अच्छा मला वाटलं विचारलंच की काय फोटो कसा आहे, कोणच नाही बोलायला म्हणून. म्हणे अशी का बसलीस? तुझ्या रिमोट वरचं म्यूटचं बटन दाबलं का मी?
आणि काय झालं? मधुताई काय म्हणाली आता जाताना? हा चल येते. त्याच्या आधी काय म्हणाली? त्याच्या आधी काय बरंच काय काय म्हणत होती. नाही नाही, गोडेवाला. मधुताई असं म्हणाली की पीपी मित्रांबरोबरच्या फोटोमध्ये किती खुश असतो ना, चेहरा एकदम असा उत्साही हा वाटतो हा त्याचा. हा 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 हा. हे वने स्मरणशक्ती कमाल आहे तुझी. हा म्हणाले म्हणाले. मग बरोबर म्हणाली ती. हा म्हणजे मित्रांबरोबरच्या फोटोमध्ये तू खुश असतोस आणि माझ्या बरोबरच्या फोटोमध्ये नसतोस. असं बोल मधुताई. नाही असं नाही, असं नसेल अर्थ त्याचा वेगळं. मला मधुताई हे असं बोलली मधुताई. अरे काय मधुताई पण काय नाही असं नसेल बोलली ती. मधुताई असं तुला माहिती आहे ना, गमतीदार ती काहीतरी बोलत राहते. आपण नाही कुठे मनावर लावून घेते काहीतरी मधुताई बोलली म्हणून. आपण सुपर डुपर बघूयाच नको. हा मग मधुताईला चांगली कळ काढू मधुताईची आपण. कळ तुझी दावली पाहिजे पृथ्वी. मधुताई बरोबर म्हणाली होती. म्हणजे तू मित्रांबरोबरच्या फोटोमध्ये खुश असतोस आणि माझ्या बरोबरच्या फोटोमध्ये तू खुश असतोस. ए वने ए वने ए वने ए वने 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 ए रडण्यासारखं काय झालंय वने वने. म्हणजे तू माझ्या बरोबरच्या फोटोमध्ये. अरे पण वने रडण्यासारखं काय झालंय वने याच्यात काय इकडे ये. काय? इकडे ये, इथे ये. बघ वने? ना, आता मी बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की तू माझ्या बरोबरच्या फोटोमध्ये खुश नाहीच आहेस. मी आहे माझ्या बरोबरचा एकही फोटो तुझा हसताना नाहीये. बघ ना. आहे माझा. नाहीये. कुठे आहे? हे बघ ना. नाही नाही, हा फोटो बघ. हा फोटो बघ ना. हा बघ. हा बघ. हा चेहरा तुझा चेहरा वाटतच नाहीये. भिंतीवर गोवऱ्या थापल्यात असं वाटतंय. हे काय बोललीस तू आता? बघ ना, तसाच दिसतोय चेहरा तुझा. एवढा पडलाय माझा चेहरा. हो. आई, माझ्या चेहऱ्याचं काय करायचं? आनंद पण ओसंडून वाहतोय. हा. जसं काय मला हिराच मिळालाय. मला पण हिरा मिळालाय. दिसत नाहीये फोटोंमध्ये तसं. मी आहे ना खुश. हे बघ थांब तू ना वनी उगाच आपलं काहीतरी मनात आणतेस. हे बघ हसतोय मी. हो, हसतोयस ना. हा. पण कसा? असं वाटतंय एखाद्या माणसाची चड्डी आतून ओढलीये कोणीतरी. असाच दिसतोय चेहरा तुझा. वने, हो. हे चड्डीचं उदाहरण न देता पण सांगू शकले कुठल्याच फोटो मध्ये कसा खुश नाही आहेस रे तू? मी आहे अगं खुश तुझ्यासोबत वनी. सगळं मित्रांबरोबर. बाप रे काय. अरे मी आहे अगं. असं काय करतेस? बघ ना हे बघ ना, लग्नाचे फोटो आहेत. लग्नाचा अल्बम आहे आपला. तूच मला सांग किती ऑकवर्ड व्हायला होतं. एक नवीन माणूस आपल्या आयुष्यात येतो, तो स्टेजवर असतो, त्याच्यासोबत आपण 4 माणसांना भेटतो आणि एका कॅमेरा कॉन्शियस माणसाने अजून किती हसायचं मला सांग. बरं ठीक आहे, मी मान्य करते तू लग्नात कॉन्शियस होता. हा ओळखच नव्हती आपली. हे आपण पिकनिकला गेलो होतो. हा. पिकनिकला पहिल्यांदा लग्नानंतर अलिबागला गेलो होतो. हो. तुझे मित्र होते हो. तेव्हा पण नाहीयेस तू माझ्या बरोबर. तू मित्रांच्या घोळक्यात आहे. माझा नवरा मित्रांच्या घोळक्यात आहे. मी तिथे कोपऱ्यात अशी उभी आहे सक्तीने उभं केल्यासारखं. आहे मी कुठतरी कुठे आहेस तू? अवतीभोवती आहे. माझ्या बरोबर नाहीच आहेस तू. कुठेच नाहीयेस. मी मित्रांबरोबर असे फोटो आहेत तुझे. अरे पण माझ्या बरोबर एकही हसताना फोटो नाहीये तुझा. नाही असं नाही म्हणे. असं काय आहे? आणि मित्रांचं कुठे कम्पेअर करतेस तू एवढ्यात? हा लग्नात मी असा नवरा एकटा असा उभा आहे, चांगलं नाही दिसत ना. नवरा नवरी असं छान डिसेंट उभं राहिलं मित्रांबरोबर. हा बघ आपला बीचवरचा फोटो बघ. घे. बघ म्हणत बीचवरचा होती. फोटो. मग? कसला रोमॅन्टिक क्षण आहे. मी तुझ्या अंगावर असं पाणी टाकते आणि तू डोक्यात उवा झाल्यासारखा उभा आहेस. असा उभा आहेस तू बाजूला. पण तू ना हे ना उगाच करतेस हे सगळं. हे असलं काहीतरी बोलायचं नाही. तू त्या फोटोच्या मागची तुला गोष्ट आठवत नाहीये. पाणी टाकताना एक पाय माझ्या पायावर दिला होतास. कळ गेली होती माझ्या डोक्यात. मी कशी तरी दाबून होतो ती कळ कितीतरी वेळ, म्हणून तसा आलाय तो फोटो. बाकी हसतो मी व्यवस्थित. काय कशाला टेन्शन ओके घेऊ ठीक नको. आहे, सोड तो फोटो सोड. हा फोटो बघ. हा. या फोटो तुझे मित्र फक्त असे बसलेत आणि तू असा का हसतोयस? का हसतोयस? का हसतोयस? आता वैभव बनसोडे. मग काय झालं? अरे ह्याच्यात काय एवढं हसण्यासारखं? अरे त्याने फोटो काढण्याच्या आधी जोक सांगितला होता. अरे आम्ही वामशीच्या बॅचलरेटला गेलो होतो अलिबागला आणि ना खूप वेळ प्लॅन झाला होता ना सगळा. दारू बिरू आणली होती आणि खूप वेळ ना वैभव बसला होता. बाटली उघडत नव्हती. मी जाऊ आतमध्ये? तो बोलतो, तो सगळ्यांना बोलतो, फोटो काढतो बोलतो, वामशी जाम झालाय.
जाम जाम झालाय जाम दारूला जाम बोलतात ना जाम, जाम. तेव्हा मस्त जोक सांगितलं होतं त्याने तेव्हा तिकडे असतीस तू त्या सिच्युएशनला तर हसायला आला असतं तुला बस पण हे असं ऑन द स्पॉटचा असतो ना तो आपण नाही का रिहर्सलला मस्त मस्त करतो इथे पडतच राहतो तू तिकडे नव्हती म्हणून तुला आता हसायला येत नाही मला आठवून आठवून हसायला येत आहे तुला नाही कळणार मला जोक नाही करणार नाही तुला हा? मला नाही कळणार म्हणजे तुझ्या मित्रांनाच येतात विनोद कर नाही नाही असं नाही मला नाही येणार असं नाही चल मी एक जोक सांगते हसून दाखव कशाला बनी नाही हसून दाखव एक जोक सांगते नाही नाही मी एक जोक सांगते तू आता हसून दाखव सोड ना. हसून दाखवायचं पृथ्वी दोन भाऊ असतात भिंतींना रंग मारतात ते एकाचं नाव असतं पांडू म्हणून त्याला पांडुरंग म्हणतात दुसऱ्याचं नाव बंडू असतं मग त्याला बंडूरंग का नाही म्हणत पुढे संपला जोक चांगला जोक सांगितलास कसं हसलास तू मस्त सांगितलास तू मला आवडलाय तू असं असं हसलास नाही माझ्या तसं नाही मला खरंच अरे काय जोक आहे हा पांडुरंग बंडुरंग वनी म्हणजे माझ्या जोकवर तुला हसताही येत नाही अरे तो जोक पूर्ण झालाय का नाही ते पण नाही कळलं मला पांडुरंग बंडुरंग हा काय तुझ्या त्या वैभवच्या त्या जोकवर जाम जाम झालाय त्याच्यावर पॅन्ट फाटेपर्यंत हसलास तू वनी त्या माझ्या जोक जोकवर तुला हसताच येत नाही अरे काय रे ए देवा का रे असं केलंस रे तू ए वने ए वने ए काय रे माझं काय ए, हा काय चुकलं सुरू आहे? रे? हा काय माझं सुरू आहे? डोकंही कळू नये का रे अरे वनी हे काय बोलतीये तू मध्ये काय रे एकही फोटो काय काय आहे का बघ रे अरे वनी तरी फोटो आहे तू का ऐक ना उगाच चिडचिड करते वनी आहेत आपले फोटो फोटो नाही आहे रे आपला. अरे 8 वर्षांचा संसार आहे वनी एक फोटो नसणार आपला हा हा बघ हा मग आहेत ना आपले फोटो छान छान हसलोय आपण काय problem? ऋत्विक अरे एकही फोटो असं खांद्यावर हात ठेवलेला नाहीच आहे रे आपला प्रत्येक फोटोत खांद्यावर हात ठेवलाय मी तुझ्या कुठे आहे कुठे आहे दिसतो का माझा हात तिथपर्यंत पोचलाय ते जेव्हा जेव्हा तुझ्या खांद्यावर हात टाकतो हात मानेपर्यंतच पोहोचलेला असतो बोल छान कारण आहे आहेत वनी आपल्या या फोटोचं काय आहे या फोटोचं काय या फोटोचं मी इथे आहे ना तुझ्या हा, हा. असं कोणाकडे बघून हसतोयस कोणाकडे बघून हसतोयस इथे कोण आहे कोपऱ्यात कोण उभं आहे सॉरी आय एम सॉरी आता वैभव होता तो तिकडे काहीतरी नाग नाग खेळत होता मला वाटलाच तो वैभव असणार बेवडा साला ए वनी ए त्याला बेवडा नाही म्हणायचं आहेस तो बेवडा अरे का बेवडा काय म्हणतेस कधीतरीच घेतो तो चांगला आहे का बिचारा त्याचा काय प्रॉब्लेम आहे तुला मला कळत नाही मग त्याच्या बरोबरच करायचं होतं ना लग्न माझ्या बरोबर कशाला केलं थोडक्यासाठी अगं लहानपणीचा मित्र आहे माझा त्याच्यासोबत जरा आनंद मिळतो मला त्याच्या सहवासात हो. मला बरं वाटतं दिसतंय बघ ना त्याच्याच बरोबरच्या सगळ्या फोटोंमध्ये केवढा आनंदी आहेस माझ्या बरोबरच्या फोटोमध्ये चेहऱ्यावरती सिमेंट फेकले असं वाटतंय आणि ही काय उदाहरण आहेत यार तू काय बोलते मला गोऱ्या काय आणि सिमेंट काय हा काय रे एकही फोटो नाही ना का रे नको ना वनी रडू वनी please नाही यार. देवा वनी नको ना का रे असं खेळ मांडलास रे माझ्या संसाराचा देवा का रे असं केलंस रे असं बाबा नको ना लावू वनी प्लीज ना का केलंस रे मी नाही. किती कमी पडले पृथ्वी वनी नाही तू ऐक ना हे बघ मला माहिती आहे आपली तू बघ मी आहेत आपले फोटो छान आहेत आपले. कुठे? दाखव ना, आहेत, हा बघ, हे बघ हे बघ कुठल्याच तुला हे बघ हे बघ नाही. हा आपला हे बघ तुला दाखवतो हे बघ मी मला माहिती आहे ना हसत खेळत फोटो काढलेत आपण कितीतरी हे बघ हा बघ हा हा हे बघ हे बघ हे बघ हे बघ ह्याच्यात नाही हे बघ मी मला माहिती आहे ना मी काय तुझ्यासोबत कितीतरी काढले बघ तुला दाखवतो मी बघ थांब हे बघ है ना हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हा हे बघ ना काल परवापर्यंत होते याच्यात फोटो आपले काल परवापर्यंत होते आपले आज सकाळी सापडलेत अल्बम आज सकाळी आज सकाळी सापडले माळ्यावरून काढले हो हा आपले आहेत ना फोटो आहेत आपले कुठे आहेत? चांगले. आहे? बघ ना शोध ना हा? बघ शोध असतील ना आपले बघ, बघ. हे बघ हे बघ हे बघ थांब, 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 थांब. हे बघ हे काय आहे हा मगापासून खूप ऐकून घेतलं हे काय आहे काय तू आणि मी टाळ्या देत छान हसत काढलाय की नाही हा फोटो
हो मग हसतोयस ना. कोण आहे? मीच आहे ना. हसतोयस. मग हा तू नाहीच आहेस अरे. हा नाहीयेस तू. आम्ही नाही. नाहीयेस तू नाहीयेस हा. वनी कुठल्या परपुरुषावर हसत फोटो काढलेत तू? ती मी नाहीये. आपण दोघेही नाही होते. कोणाचा फोटो आहे? पम्या आहे त्याच्या बायकोबरोबर हसताना. अच्छा. हा. पम्याने काढले त्याच्या बायकोबरोबर आपल्या लग्नात असताना फोटो आपण नाही काढला. पम्या यार भारी यार, काय रसाला नशीब असतं रे, एकाचं बायकोवर पण हसून फोटो आहेत. काय पम्या पण हसतो रे आपल्या लग्नात, आपण का नाही हसतो रे. वनी यार नको ना रडू प्लीज ना. अंगावर हात ठेवून एक वनी मला तू गिल्ट देते वनी, असं मी हसतो, मला आनंद असतो तुझ्यासोबत असतो तेव्हा. वनी मी खूप ऐक ना, मी आता काढूया आपण. तुला हसणारा फोटो पाहिजे? हे बघ. या फोटोत बघ कुत्र्याला मिठी मारून हसतोयस रे तू. हा त्याचा मला लळा लागला होता कुत्र्याचा. माझा नाही लागला करी लळा. 8 वर्ष झाली लळा नाही लागला माझा. मी कुठे देवा मी कुठे कमी देवाला पडले नको रे? ना सारखं मध्ये घेऊ. देवाला नको ना घेऊ. अरे असं केलं माझ्या अरे संसाराबरोबर वनी काय वनी ऐक ना केलं वनी. अरे माझं? मी अरे कुठे लळा कमी पडले रे पृथ्वी. अरे मुक्या प्राण्यांचा लागतो लळा. 5 मिनिटं तरी मंद असतं का तुझं? हा लळा लागेपर्यंत काहीतरी उद्धट बोलते मला. रडू नको 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 ना असं करू प्लीज ना वनी. अगं मला मला माझं खूप प्रेम आहे तुझ्यावरती, असं नको करू. दिसत नाहीये काही फोटो मध्ये. अरे ते कॅन्डिड फोटो आहेत सगळे, ते कॅन्डिड ते मित्रांसोबत काढले. आपल्या बरोबर नाही करे कॅन्डिड काढता आला एक काही ऐक फोटो ना शोधून वनी, दाखव मला. ऐक ना फोटोच नको अडकू. झालं ना ते हे आहे ते ह्याच्यावर कसं आता एक्सप्लेनेशन नाही मला कळत नाही आता. मी तुला वनी 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 ऐक ना नको ना रडू. मी तुला वचन देतो यापुढे मी जेव्हा जेव्हा तुझ्यासोबत असेन मी फक्त आनंदात असेन, मी फक्त हसत असेन. हे बघ मॅकडे बघ. हा आता बघ. हा हे फायनल आहे बघ. मी आयुष्यभर तुझ्यासोबत फक्त हसत राहणार. फक्त भांडण नाही, तक्रार नाही, काही किरकिर नाही, काही गुरगुर नाही, काही नाही, फक्त हसणार. मला तू आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला संसार टिकवायचा आहे. आवाज संपलाय बघ. काही झालं अरे म्हणजे वचन. आजचा 24 तास बघ, आजचा दिवस फक्त तुझ्यासोबत हसत. वचन दिलं. नक्की हा? दिलं. बघा मग. हो एक मिनिट, हात मला फोन घ्यायचा, एक मिनिट. हा वैभ्या, हा बोल. झाली तयारी? हा येतो चल. नाही जमणार सांग. हा. हसून नाही जमणार सांग. हसून नाही जमणार सांग. नाही जमणार. त्यांना सांग त्यांना. हसून नाही जमणार सांग. म्हणे प्लॅन झाला. पृथ्वी हसून नाही जमणार सांग. प्लॅन झालाय म्हणे. नाही जमणार सांग. सांग. पृथ्वी हसून मोठी स्माईल. नाही जमणार सांग. येडा नाही हसायला. ए थांब ना. हा, वैभ्या हा? मोठ्याने सांग. नाही थांब ना प्लीज. नाही वा 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 म्हणजे इतका कमाल झाला, इतका म्हणजे लिटरली सुपर डुपर परफॉर्मन्स झालाय तुमचा. वा. विचारूया हास्यरसिकांना त्यांना हे सगळं प्रहसन कसं वाटलंय. प्रसाद सर. रंजक होता विषय आणि तो सादर पण फार सुंदर गेला. म्हणजे त्याच्यामध्ये घटना काय नव्हती, एक गोष्ट घडली त्याच्या परिणामांवरती सगळं ते सादरीकरण होतं. त्यामुळे ते होल्ड करणं फार जिकिरीचं होतं. ते तुमच्या दोघांमुळे ते शक्य आलं, कारण तुम्ही दोघंही विलक्षण ताकदीचे ॲक्टर्स आहात. त्यामुळे ते सुसह्य झालं, ते प्रेक्षणीय झालं, मजा आली खूप. आणि या निमित्ताने सुपर डुपरच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा. सई. मी सगळ्यात आधी निर्मिती द्यायला थँक्यू म्हणेन. तू कुठेही अस, स्टेजवर अस किंवा स्क्रीनवरती अस, तू बहारच आणतेस. तू खरं तर ह्या कार्यक्रमाचा तेवढाच खूप मोठा भाग आहेस जेवढा आम्ही सगळे आहोत. त्यामुळे इकडे आल्याबद्दल थँक्यू आणि आमच्यासाठी परफॉर्म केल्याबद्दल जास्त थँक्यू. मजा आली. खूप सिम्पल, साधी, सोपी, सरळ संकल्पना होती, पण तुमचा नॉट सो सिम्पल अभिनय आणि गुणकौशल्य त्यांनी जास्त मजा आली. आम्ही खूप एन्जॉय केलं. थँक्यू. थँक्यू. मंडळी, सेलिब्रिटी समीर चौघुले यांच्या आयुष्यात नेहमी इतरांमुळेच अडचणी येतात.
बघूया आज कुठली अडचण त्याच्या राशीला आली आहे. ए बन्या ऐक की ती पार्किंग मध्ये लालगी गाडी कोणाची आहे? लाल गाडी ते गेस्ट आलेत त्यांचे. जरा रिव्हर्स घेताना मागणं ए! ऐक नाही ए कुठं चाललास तू? हा? इकडे इकडे कुठं चाललास? तुझ्या बापाच्या लग्नाला चालू येतोयस का? हे जे ए इथं पार्किंग मध्ये गाडी पार्क करताना आमच्या गाडीला डॅश मारलास निवर आम्हालाच माज दाखवतोयस. तुमची होती वे गाडी. आ, सॉरी दादा सॉरी, आ, चुकून झालं सॉरी खरंच. आ. ते काय झालं रिव्हर्स मारत होतो माग जरा ती कोणाही झाला जरा जजमेंट चुकलं थोडं. खड्ड्यात गेलं तुझं जजमेंट. माझ्या साहेबाच्या गाडीला आलं ना डेंट. हो कळलं की भावा ती काय झालं खर्च दे तुम्ही आ? खर्च दे तुझी काय असेल ते करून टाकू ना आपण विषय मिटवून टाकू. गॅरेज आहे आपलं इथं ओळखीचं तुझ्या समोर पैसे देतो बस. एवढं सोपं वाटते तुला? हा पैशाचा माज आला काय माज? अरे काय बोलतोय तर माझ काय माझी चूक झाली म्हणून म्हणतोय ना पैसे दे तू. मग कसं बोलतोस तू? 5-50 तुला ठेव ना भावा. 5-50ची वार्ता कोणाशी करतोस तू? 5-50ची वार्ता कोणाशी करतो? माझा साहेब आहे ना तुझ्यासारखे 56 खिशात घेऊन फिरतो. तुला माहित नाही माझा साहेब कोण आहे? अरे हो की कळलं की आता झाली चूक जाऊ दे ना कशाला विषय ताणतोय तू. मी ताणतोय. हा मी ताणतोय. माझा साहेब आला ना तुला बरोबर सांगतो. हा तुझा माज आहे ना सगळा कसा बाहेर काढतो तू बघ. तुझी जशी ताणल ना तू आणि तुझी गाडी दोघे बी जागेवर राहत नाही बघ. लय बोलतोयस बरं का काय लय बोलतोयस आता. मग काय करशील? हा चूक झाली म्हणलं गपगुमान ऐकून घेतो तर खांदावाला करतोय जोर. नीट वार्ता कर माझ्याशी. नीट नाही तर कसं नीट बोलतोय? वार्ता कर. तुला माहित नाही साहेब कोण आहे माझा? कोण असेल तुझ्या आईला इथं आमच्या एरियात येऊन दादागिरी करतोय जो आमच्या हा अच्छा तुमचा एरिया मग म्हणजे लोकलचा माज. मग सन्स ऑफ द सॉइल. मग काय माझा साहेब येऊ दे इथं. साहेब माझा इथे येऊ दे. तुझं हे सगळ्यांना बरोबर काढतो बघ. दाखव तुला बरोबर. अशी फनकवीन का नाही एक बोला मला 3 मिनिटं टू वाजल कानात. शानपणा करू नकोस लय. कोण तुझा फोकलांड आहे साहेब येऊ दे बघू दे त्याच्या आईला काय करतोय त्यो. आम्ही इथं. हा? साहेब हा, येऊ दे येऊ दे. साहेब अरे म्हणतोय ये तू थांब. करतेस. काय झालं हे? कळलं का नाही? काय झालं साहेब! काय काय एक मिनिट काय झालं? अरे ओय, म्हणजे काय झालं काय पण रिलॅक्स. काय झालं? याने गाडी ठोकली आपली. गाडी ठोकली? आई शपथ अशी कशी ठोकली? समीर चौगुले साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. आला का इकडं कुठं दौरा काढला का तुम्ही. नमस्कार नमस्कार. गाडी ठोकली? साहेब, मी कार्यक्रम बघतोय तुमचा मी लय मोठा फॅन आहे मला हसा येते लय. आता कसा चेहऱ्याचा रंग उडाला. साहेब मी तुमचे कार्यक्रम बघतो. माझ्या ते काय कळला माझा साहेब कोण आहे ते? साहेब हो हो अरे हळू गाडी ठोकली आपली. या ना गाडी ठोकली आपली. एक मिनिट गाडी कशी ठोकली? ते नवीन गाडी होती हो माझी. चौगुले साहेब जरा चूक झाली माझ्याकडनं म्हणजे मुद्दाम नाही केलं मी. काय झालं रिव्हर्स मारत होतो ना जरा कोणा घासलाय कोणा ही जास्त झालंय का? स्क्रॅच आलाय जास्त नाही थोडं साहेब मी करून देतो ना भरून पैसे देतो ना तुम्हाला काय आता विषय नाही. कुठेच निघायचं होतं आम्हाला. आपलं आहे ओळखीचं इथं गॅरेज आहे तिथं जाऊ लगेच करून घेऊ. मी आहे ना तुम्ही काळजी करू ना करून घेऊ आपण. ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. काय नाही प्रॉब्लेम. अरे प्रॉब्लेम कसा नाही? हो हो तू नाही, शांत. नाही, नाही, त्याला सोडायचं नाही. तू आधी शांत. अरे तू मला काय बोलला माहितीये? मला काय बोलला माहिती? तुमच्या ड्रायव्हरला काय बोलला तो? होय, होय. भनकावून देऊन बोलला. त्याला दाखवून द्या. त्याला दाखवून द्या आपण काय चीज आहे ते दाखवून द्या. हवा हा. बास की ती ओके म्हणते तुझं काय रे? आज जरा थोडस थंड हो की जरा कशाला एवढं करते ती जायला चायपेक्षा किटली गरम. साहेब काय इकडेच आहे ना इकडेच आहे मी कशाला ओरडतोस तू? काय झालं? मला चाय बोलला. अरे तुला किटली बोलला ते बघणार आहे असं नको बोलू. अरे रिलॅक्स यार. ऐक ऐक तू तुम्हाला चाय पत्ती बोलला. नाही रे, म्हणजे असं- वापरा आणि फेकून द्या. काय एवढा कुठे अर्थ होतो रे? नाही इज्जत काढली त्यानं. नाही रे. त्याला दाखवून द्या आपण कोण आहे ते. तुला कळेल आता माझा साहेब कोण आहे ते. भोजने ऐक हे बघ तू लोकल आहेस ना. लोकलने एक्सप्रेसचा नाद करायचा नाही कळलं. तुझा हा सगळा रुबाब आहे ना. हा सगळा रुबाब तुझ्या स्टेपनी मध्ये नाही घुसला तर नाव बदल तुम्ही. तुझ्या आईची स्टेपनी बदलली. ओय भोजा भोजा तिरपा का झालायस तू? कुठे बघतोय साहेब भोजा? ए भोजा हाय. काय मलाच काय काय विचारतो? तू मार खाल्लायस ना? ए भोजा ए ए ए मारायला नाही पाहिजे बोल होतं. नाही थांबा जरा तुम्ही आता काय बोल काय करणार आहे तुझा साहेब बोल. मारायला नाही पाहिजे होतं. हात का उचललात? गरीब आहे ना मी. हा? मी गरीब आहे ना.
मग गरीबाला मारू शकतो कोणी पण. गरीबावर कोणी पण हात उचलू शकतो. तुझ्यात दम असेल ना, हिंमत असेल ना, तुझ्यात जर हिंमत असेल ना, माझ्या साहेबाला हात लावून दाखव. कशाला? नाही नाही, अरे कशाला पण? तुला माहित नाही तू काय केलंयस. तू अशा माणसाच्या ड्रायव्हरला मारलेस ना, जो माणूस आता स्वस्त बसणार नाही. तू आता बघ, उलटी गिनती सुरू कर तू. काय बोलतोयस हे? तुझ्या अरे त्या 3 पिढ्या आता उद्ध्वस्त करणार माझा अरे नाही साहेब. रे मी काय? अरे नाही ओ त्या नाही. घरानं उद्ध्वस्त करणार माझा साहेब. उद्ध्वस्त करणार अरे नाही नाही माझा साहेब. पण येऊ हा. तोंडाला काय? माझं कारण उद्ध्वस्त करणार हो. ए, काय बोलायचं नाही इकडे बसा. नाही, नाही, मी- इकडे बसा. होय, मी- इथं बसा. मध्ये बोलायचं नाही. याला लय बसा म्हणलं की बसायचं. बसलो मी. त्याला माझा त्याचा माझ उतरवतो आता बरोबर. कोण करणार? माझा साहेब. हा, ही काय करणार? त्या घरानं 3 पिढ्या उद्ध्वस्त करणार, तुझं घरानं बरबाद करणार. लय बोललास आता तू. लय बोललास तू. आपलं चाललं होतं ना दोघांचं. 1-2 होतं, काय प्रॉब्लेम नव्हता. खानदान का आणलं मध्ये? तू माझ्या साहेबापर्यंत का गेलास? आ गेलो. ए जरा शांत बसा म्हणलं, कळतं का? बसा खाली तिथं. अजिबात मध्ये बोलायचं नाही आता तुम्ही. जरा शांत बसायचं. एवढं काही नाही. काय वाकडं करणार आहे तू? काय वाकडं करणार आहे माझं? तुझ्या 3 पिढ्या बरबाद करणार रे कोण करणार आहे? माझा साहेब. ह्यो माझ्यावर 3 पिढ्या. हा ही करणार. हा करणार करणार. करणार. ह्यो. तू मेलास आता. तू मारला रे मला तू रे. मेलास. तुझा हात खांद्यापासून उखळून काढणार बघ तू आता. कोण? तू मेलास. ह्यो. हा खांद्यापासनं उकडणार म्हणजे उकडणार. उकडणार. हो. ए ये खांदा उकड माझा. नाही 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 या असं उकड नाही. ये. असं नाही. खांदा उकड माझा. ये. अहो, खांदा नाही उखडणार. इकडे. हे? नाही, उकड ना खांदा. काय ह्याचं अजून ते संपलेलं उकड. नाही. हे बघ, सेलिब्रिटी आहे म्हणून तुला मी रिस्पेक्ट देतो एवढं वेळ. माझा खांदा उकडणार. अरे नाही उखडणार. माझा खांदा उकडणार. हा आईचं तुमच्या. आता तू गेलासच तू. काय? तू गेलास तू. जोपर्यंत तू मला मारलंस हा. ना, तोपर्यंत प्रॉब्लेम नव्हता. मला कशाला घुसवला मध्ये? प्रॉब्लेम नव्हता ना, मग तुझं निट्टवायचं मला कशाला नाही, नाही, साहेब साहेब त्याला असा हिंगा दाखवा ना, तो जागेवर बोलला पाहिजे. सम्या कान फाटात माझ्या. कशाला मारायला जुळवतो? कशाला मारायला जुळवतोस ते? मारतो मी. ह्या डोळ्याने दिसत नाही रे, तुला माहितीये का? अरे नको काय काय साहेब दाखवतो मी. नाही. ए, काय 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 तू मार ना. ए, तू थांबा, शांत बस. हे बघा, हे बघा, कलाकार आहे तुम्ही. तुम्हाला हे आहे, सलाम आहे तुम्हाला. होय आहे हा म्हणून तुम्हाला आतापर्यंत रिस्पेक्ट न मारत होतो. रिस्पेक्ट सोडायला लावू नका मला. आई शपथ सांगतोय, मी बरबाद करून टाकीन तुम्हाला दोघांना. ए, रिस्पेक्ट सोडायला लावू नका मला. सोड रिस्पेक्ट. नाही सोडायचा. सोड रिस्पेक्ट. रिस्पेक्ट नाही सोडायचा. सोड ना रिस्पेक्ट. सोड तू. रिस्पेक्ट सोड. नाही सोडायचा रिस्पेक्ट. रिस्पेक्ट सोड. काय जाऊ का मग? पश्चाताप होणार आहे. पश्चाताप. कशाचा? तू तुझ्या फॅमिलीला वाचव. तुझी मुलं कुठल्या शाळेत जातात माझ्या साहेबाला माहिती आहे. आता बघ तू. माझ्या फॅमिली वाला तुम्ही. आ. माझ्या फॅमिली. अरे यार मारली मला. माझ्या फॅमिली. आ. माझी पोरं का काढली? तू मार. माझी पोरं. मी नाही. माझ्या पोरं डोळा आहे. मी नाही काढली. कोण म्हणला मग? हा बोलला. माझ्या फॅमिली. माझी पोरं कुठल्या शाळेत जाते तुला माहितीये? नाही माहिती. हा बोलला तो तो. कोणाचा माणूस आहे? हा माझाच आहे. तुझा माणूस आहे की नाही? ओय माझा एवढा मग गेला. पण त्याचा तोंड त्याचा आहे ना, तो बोलला. ए, बोल आता, बोल परत. हा? बोल आता. आता काय करणार आहे तुझा साहेब? हा काय करणार आहे? तिसरी पेटवली मी. काय करणार आहे तो? मार. काय? तू त्याला मार. माझ्या साहेबाला तू मार. एका फटक्याचा हिशेब ठेवणार माझा साहेब. नाही, नाही, माझा साहेब फक्त नाही पेटू देणार. दे. नाही देणार घरी. नाही साहेब तुम्ही फक्त पेटा. माझा साहेब फक्त पेटला ना, तुझी ना राग केली ना, तर हाय ती मूच काढून टाकीन. अरे नाही रे, नाही, साहेब. तुकरट आहे रे तुझा साहेब. पेदरट आहे साहेब. कोण राग करणार आहे? कोण राग करणार आहे? राख नाही. राग करणार आहे? राख नाही काढणार. ये कर. नाही काढणार. पेटव मला. ये कर राग. मला नाही काढायची. ये ना कर राग. नाही काढायची. नाही कर ना. ये मी नाही काढणार. ये कर ना. कर की राग. बघ कसं करतोय. काय काय मामा कर ना राग. कर माने ना. साहेब माने साहेब माने साहेब कर ना. दाखव करून. माने साहेब माने साहेब माने साहेब माने साहेब चौगुले साहेब प्लीज नका ना भांडू. तुम्ही कशाला भांडताय हॉटेल? बघ की मग. नाही मला मान्य आहे. कसं आहे तुम्ही दोघेही मोठी माणसं आहात. म्हणजे चौगुले साहेब माने सरांचे खूप मोठे बिझनेस आहे तिकडे. होर्डिंग बघितलं असेल येतं ना. बघितलं. मोठे प्रस्ताव आहे तिकडचे. आणि
चौगुले साहेब तुम्हाला कोण नाही ओळखत, तुम्ही एवढे मोठे ऍक्टर, तुम्ही कशाला उगाच वाद करताय आणि कशाला राडा घालताय सर? अरे मी नाही घालत आहे राडा बाबा, खरंच कोण मी घातलाय होय? नाही मीच घालता ना. मी घातलाय का? मी घातलाय. मी काय बोललो होतो का? काय गरज होती का? पण हॉटेल आपला आहे का नाही? हॉटेल कोणी डोळा वर करून बघितलंय का आपल्याकडे आजपर्यंत? हा होय रे, हे हे जे आईचं ही कुठलं मच्छर आलंय गोंग गोंग करते जो कानाच्या मागं माझ्या. हळू तू, मी इथेच असताना ओरडू नको. मच्छर बोलला, मला मच्छर बोलला. अरे नाही मला गायब करून टाका. नाही बोला नाही, मी नाही ऐकला. तुम्ही फोन लावा, मी मच्छर नाही बोलला. फोन लावा. कुणाला फोन नाही, फोन लावून कुणाला फोन लावू असं नाही येत. पुढे ऐक मग. शिरसाट साहेबांना फोन लावा. कुणाला दशरथ शिरसाटाला फोन लावा. काय उपयोग नाही, दर्शक शिरसाट काही नाही करणार तिकडे साहेब येऊन. साहेब मी ऐकलं त्यांना बीडचा राजकुमार म्हणतात. त्याला फोन करा. त्याला दीडचा राजकुमार म्हणतात. दीड वाजलं की लंच ब्रेक एवढंच म्हणतो आणि जातो, दुसरं काही नाही करत. डांगेला फोन लावा. कुणाला? डांगेला फोन लावा. कोण कोण डांगे कोण? डांगे, तू आता का, आता कळलं? आता का, आता बाण सुटला. आता बाण सुटला, आता घुसायची वेळ आहे. डांगेला फोन करा. अरे डांगे काही नाही, प्रोडक्शन वाला आहे तो फक्त दत्तूला पाठवतो एवढंच बोलतो रे, काही नाही. मग तर तुला फोन लावा. अरे नाही रे बाबा, तुला जे वाटतायत ना ग्रीन व्हॅली स्टुडिओ मध्ये सॉलिड आहेत ते बाहेर चल एवढे आहेत रे. ऐक रे बाबा, दत्तू नाही काय करणार. जो मनुष्य अजूनही लहान मुलांचे रोल करतो तो काय येऊन मदत करणार माझ्या इकडे? आणि नाही रे, तुला अगदी खरं सांगू का, ते हेल्दी बॉल विकतो ना तो, 10ची ऑर्डर यांनी दिली, ह्याच्या बाजूने लढेल तो माझ्याशी. अरे सध्या वेगळा झोनला गेलेला आहे तो, व्यापारी नजरेनेच बघतो प्रत्येक गोष्टीकडे तो. आपण जाऊया, ऐकले 500 रुपये पगार वाढवतो, घरी जाऊया. हा ना, ए भाऊ चल. काय होतंय ना, तू नुसता हा गॅदम देतोयस. त्याला फोन कर, त्याला फोन कर, लय बाहेर आहेत का तुझं? कोण काय म्हणला? कोण हांग्या कोण होता? डांगे. डांग्या डांग्या का? बोलव डांग्याला, त्याच्या डांग्यात किती जोर आहे बघ तुम्ही. बोलव डांग्याला, बघ काय करतोय. साहेब फोन लावा तुम्ही. नाही नाही, तू काम करा साहेब. ए चौगुले साहेब, नाही हे त्याला काय? ताब्यात ठेवा हा, तुम्ही. फोन फेकला. त्याला ताब्यात ठेवा. हा हा फोनच नाही माझ्याकडे. काही शानपणा लावला हे ना. हे बघा, बैल वावरात घुसला का नाही, नुकसान भरपाई मालकाकडे घ्यायची असती, बैलाकडे नाही. साहेब काय काय साहेब, अरे कुठं आहे? काय तुम्हाला बैलाचा मालक बोलला. अरे नाही रे, तुला बैल बोलला ते का नाही बघत तू? यार तू ऐक, शांत हो रे बाळा, असं नसतं रे करायचं, काही नाही हो. नाही, तोपर्यंत आमच्या तोपर्यंत ठीक होतं, त्याने तुमच्यावर हात का उचलला? अरे ते तुमच्यातच होतं, मला तुम्ही घुसवलात मध्ये. अरे माझा दुबई केलात तुम्ही, दुबई. चांगलं इराण आणि इस्रायल मध्ये होता, कशाला दुबई मध्ये स्फोट करता मला हेच कळत नाही. ऐक रे, घरी जाऊया रे, घरी जा. एकत्र 5 कधीच नाही खाल्ल्या मी. ऐक ऐक, घरी जा. मुख्यमंत्र्यांना फोन लावा. सांग कोणाला? मुख्यमंत्र्यांना. कुणाला? मुख्यमंत्र्यांना फोन लावा. अरे तू काही वेडाबिडा आहेस का? मुख्यमंत्री फार मोठा माणूस आहे तो, त्यांना खूप मोठी मोठी कामं असतात. मी सर त्यांचे व्हिडिओ बघितले आहेत. तुमचे प्रत्येक स्किट बघतात ते. तुमचं काम त्यांना आवडतं. तुमचा सत्कार पण केलाय त्यांनी. अरे एकदाच केला, थँक्यू, एवढंच होतं ते, पुढे काही नाही. हे गेले, मी माझ्या घरी आलो. ऐक, एवढं नाही आहे ते. काय येतील इकडे आपलं भांडण सोडवायला? नाही फोन लावा तुम्ही. अरे नाही करू शकत बाबा. ए वांग्या, झालं का? काय? फोन लावून झाली तुझी? हा, सीएम साहेबांना आमची काय ओळख नाही होय त्यांच्यावर? हा, कोणाला कर कोणाला फोन करायची? कर. कोणाला फोन करणार आहे अजून? कोणाला पण करू शकतो मी. कर ना. कोणाला? ह्याला करायचे का? त्या ट्रम्पला करायचे का फोन? करू. हा, लाव ट्रम्पला लाव फोन. हा? लाव ट्रम्पला लाव फोन. नंतर बोलायचं नाही, गळ्याशी आल्या म्हणून. हा, लाव फोन, लाव ट्रम्पला लाव. लावू फोन ट्रम्पला. लाव ट्रम्पला लाव फोन. हा, हा, लाव ना. माझी ओळख नाही त्याच्याशी. मग कशाला बोलतोयस? कशाला बोलतोयस मग? माफी माग. थांब तू. मी माफी मागतो. थांब. थांबा तू. पळून जाऊ नको तू. थांब. मी इथंच आहे, इथंच आहे मी. कोणाला? काय? त्यांना फोन लावा. कोण? सचिन मोठे. तो माणूस काहीही करणार नाही, फार तर फार याचा स्किट रिजेक्ट करेल. हा, काय? सर त्याला फोन करा ना. कोणाला? गोस्वामी सर. स्वामी तो साहेब, तो 8-10 माणूस आहे. दिवसाला 6 अंडी म्हणजे तालमीतला माणूस आहे. त्यांनी येऊन काहीतरी केलं पाहिजे. साहेब त्याला फोन लावा. साहेब त्याला फोन लावा. ए तू थांब, तू थांब. त्यांचं हल्ली स्किट मध्ये लक्ष नसतं रे बाबा. हो हो, त्यांचं जे BTS टाकतात ना, त्यांना जास्त लाईक्स मिळतात, त्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो.
नाही रे, आणि तो मनुष्य आहे ना, तो डेंजर मनुष्य आहे. तो तुला माहित नाही, तो आपल्यामध्ये तेल घालेल आणि आग वाढवेल, माहितीये का? आणि मग गंमत बघत बसतो. आपल्यालाच कळत नाही याच्या बाजूने आहे का माझ्या बाजूने आहे. गंमत बघत बसतो तो. डेंजर आहे. ऐक, आपण घरी जाऊया. हे बघ, 100 रुपये पगार. कोणाचा तरी फोन लावा ना. अरे नाही करणार. सदा इन्स्पेक्टर एखादा हवालदार. तू relax. बस, बस. अरे नाही. अरे हे बघ ना, हे बघ डोळा बघ रे माझा. माझा पण बघा. इकडे बघा. मी माझ्यासाठी त्याच्या कानाखाली मारा. असं नाही रे सोन्या. माझ्या ही तुमचा ड्रायव्हर आहे ना, अरे हो ना, प्रामाणिक ड्रायव्हर आहे ना. मी आजपर्यंत तुमच्याकडे आहे पैसे ना. केले नाही. मी 1000 रुपये पगार वाढवतो. चला एक कानाखाली मारा. एक कानाखाली मारा माझ्यासाठी. एक कानाखाली. हा? मारायचे आमच्या तुमच्यापर्यंत काहीच ये नाही. मार, ये. वेळ आहे अजून तुमच्याकडे वेळ. ये मार ना, ये. नको रे, एकदा सॉरी. एक सॉरी म्हणून आपण नाही. एक कानाखाली. ये मार ये. एक मारतो. हा? एकच मारतो. एक मारा. नाही, थांब, असं धक्का नको मारू. हो. ये 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 मार. एक मारतो, आ करा, मोकळं करा. एक हळूच मारतो, आ करा आणि मार. आकार आकार आकर ना, आ करून जायचं ना, ठरलं ना आपलं. एकदा मी मारतो, लागणार नाही, आ करा, मग मी जातो, मॅटर एंड. अरे गोटा बघतो. अरे करणार. नाही ना. मागे 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 मागे. सगळे चुकताय तुम्ही. नाही चुकत. हे बोलायला चुकीचं केलं तुम्ही. नाही रे. अरे फोन करून ऍम्ब्युलन्स बोलवून घ्या. माझा साहेब डेंजर आहे. नादाला लागायचं रे. चूक केली तुम्ही. चूक नाही नाही साहेब, चूक केली तुम्ही. चूक केली. या ना काय करायचं करा. या माझा साहेब तुम्हाला बघून घे रे. अरे काय अरे चल रे. वाह वाह वाह, क्या बात है, क्या बात है. कमाल कमाल झाला परफॉर्मन्स. विचारूया हास्यरसिकांना त्यांना किती आवडलाय हा. प्रसाद सर. बहारदार, फार मजा आली. शुभंकर मोटे यांची संकल्पना आणि ऋषिकांत राऊतनी लिहिलं होतं. त्यांनी पण फार मस्त लिहिलं. मला हे जे कॉम्बिनेशन आहे, सम्या, ओमकार आणि सावत्या, हे फार रेअर कॉम्बिनेशन. तुम्ही एकत्र फार कमी वेळेला आलेला आहात स्किटमध्ये, पण जेव्हा तुम्ही येता एकत्र तेव्हा बवाल, म्हणजे खतरनाक. कारण तिघांचाही जॉनरा खूप वेगळा आहे ह्युमरचा, आणि तिघांचाही प्रेझेंटेशनची स्टाईल पण खूप खूप वेगळी आहे. तर ती जेव्हा एकत्रितपणे येते तेव्हा फार मजा येते, आणि तशी आज आलीच. फार मजा आली मला. वंडरफुल. वा, सई. मस्त होता परफॉर्मन्स. खतरनाक. तुम्ही तिघांनी सुद्धा मस्त परफॉर्म केलं. मलाही तुमच्या दोघांची केमिस्ट्री खूप आवडली. सावत्या, तुझी पण तगडी साथ होती. तुला थोडंसं बॅलन्सिंग ॲक्ट करायचं होतं, पण ते पण मनापासून आणि एकदम बिनचूक केलंस. मजा आली. मंडळी, अरुण कदमांचं लग्न जुळवायला सज्ज झालेत त्यांचे इरसाल गावकरी मित्र. बघूया ही सोयरीक ते कशी जुळवतायत. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया इरसाल कलाकारांचं. हळू 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 हळू.
दमानं खा पाणी दे ना बेटा, पाणी दे ना. आरामात खा. अरे 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 बापरे. अरे, आरामात बसून प्या. इकडे नाही तिकडे. अरे बांबावले का काय आहे? अरे बसून प्या. निवांत प्या. अरे बाप, व्हेरी गुड. वा वा, पोरीच्या हाताला जाम मज्जा आहे. पोरीच्या हाताला चव आहे. सुगरण आहे ती, सुगरण आहे. हो म्हणा, जाम आवरले म्हणा. हा, मग? अजून काय काय येतंय त्यांना? काय येत नाही ते विचारा तुम्ही. बरं, काय येत नाही त्यांना? अरे बापरे, तुम्ही डायरेक्ट शब्दात जलताय. तसं म्हणणं नव्हतं मला म्हणणं होतं का तिला सगळंच येतं. वा, वा. म्हणजे स्वयंपाक पाणी उत्तम करते, भरत काम, विण काम, शिवण काम 101. डान्स उत्तम करते, गाणं म्हणते, वा. तबल्याच्या 2 परीक्षा पास आहे मैपोर. तबल्याच्या अरे, तबला वाजवता येतो? हा. वाजवून दाखव. नको. मला इमॅजिन झालंय याचे केस बी सोडून झाकीर हुसेन सारखे झाले. वा. नाही म्हणजे खरंच आवरले म्हणा. म्हणजे असं विचारतो, हा. असं रागू नका. नाही. आवरीच सगळ्या अंगात त्यांच्या कला असून यांचा घसटफूट का झालाय? आवरीच्या कारणामुळे झालाय? लोक पण नाही ना, नुसतं केलं एवढे महिने झाले प्रॉब्लेम. वडिलांची रिॲक्शन होती ते. तुमची मग खूप दिवस तुंबून राहिली होती वाटतं. असं असतं. काय सांगू, म्हणजे तिच्या अंगात गैरे कलागुण आहे, पण तिनं रात्री झोपेत जरासं घोरते. अरे मग नॉर्मल आहे, मी पण करू त्याच्यात काय. नॉर्मल नाही आहे, जरासं घोरते. म्हणजे डिझेल इंजिनचा आवाज आहे ना, धडम धडम धडम, तसं घोरते. मग हा धडम धडमचा आवाज तिच्या नवऱ्यानं पहिल्या रात्री ऐकला आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या पहिल्या एसटीनं तिला माहेरी धाडून दिलं. काय म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, ती रात्री घोरते. तुमचा काही प्रॉब्लेम नाहीये ना तसं? नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही ना? अहो, बेडवरती एकटाच तलमलच झोपण्यापेक्षा हे डिझेल इंजिन कुशीत घेऊन झोपायला मला जाम आवडेल. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तिला झोपूच देत नाही. म्हणजे ती जर घोरायला लागली तर तिला मी झोपूच देणार नाही. गप्पा मारेन ती त्याची. बोल माझी बाई, बोल माझी बाई. लाजल्या का शिंकल्या? लाजली. अरे वा वा, लागून आहे तिच्यात. मी छानते. वा. छान. हे मला आवडले. हा. हे इंजिन माझ्या डब्याला लागलं तर माझ्या आयुष्याची गाडी जाम सुचट पडेल असं मला वाटतं. वा. मग फोडायची सुपारी? हा, फोडू ना सुपारी फोडायला काही Please, हरकत please, नाहीये. please, हा. काय आहे, तुमचा रंग, तुमचा चेहरा, तुमचा पगार, तुमचं वय, हे सगळं सोडलं ना तर तुमच्यात नाकारण्यासारखं काहीच नाही आहे. मग काय राहिले? तुम्ही शब्दात जेलता नाही रे. नाही तर तुम्ही बोल ना. माझा स्वभाव जरासा कॉमेडी आहे. जरासा कॉमेडी आहे. असू द्या. आता माझे फक्त म्हणणं काय होतं का बाबा, आता लग्नाची बोलणी करायची आहे तर तुमच्या घरचे इतर कोणी मंडळी असती तर बरं झालं असतं. कोण नाही, मी एकटाच आहे. मला कोण नातेवाईक कोणच नाही, मी एकटाच समर्थ आहे. तुमच्या बाजूनं बोलणारं कोण राहिलं असतं तर बरं झालं असतं बा. असं नाही कोण नाही, मी एकटाच समर्थ आहे. अजिबात टेन्शन घेतो. मी काय असेल ते मला बोला, मी एकटा आहे. आई एकटाय मग आम्ही कशासाठी या वसाडी आहे काय अरे वासरू, तुम्ही कशाला आले इकडं? काय त्या तुम्ही कशाला आले इकडं? याडेच का नमस्कार. काय विचारलं? काय बोललास? कशाला आले इकडे तुम्ही? चाय नाही, वडा नाही, पाणी नाही, काय नाही, कशाला आलं विचारलं? नाही इथं काय प्रिया ही प्रिया ही, मी लोकांच्या घरात आले, ते मला चाय देणार आहेत का नाही मला कळत नाही. तुम्हाला कुठून देऊ? आणि कशाला आलात म्हणजे तुझ्या आता लग्नाची पुंगी वाजते, मग आम्ही यायला नको? मुंगी? मित्र आहे मी तुझे. मित्र आहो मग नुसतं मित्र नाही, आपण त्याचे सेवक पण आहो. काय जमात हो, हे बरोबर आहे. शेवक हा, शेवक. म्हणजे आम्ही शेवक आणि हे आमचे अरुण शेठ. अरुण शेठ. अरुण शेठ. तुम्हाला सांगतो, हे आमचे अरुण शेठ आहेत का नाही, आमच्या गावची शान आहे. काय समजलं? गावात प्रॉब्लेम आला की सोडवतो कोण? अरुण शेठ. नाही अरुण शेठ. कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही मिळालं, फोन कोणाला जातो? अरुण शेठ. अहो, नाही. सत्यनारायणच्या पूजेला केली कमी पडली, फोन कोणाला जातो? अरुण अरुण शेठ. बाप.
हे तर हॉस्पिटलला बेड नाही मिळाला फोन कोणाला जातो अरुण शेठ. अरे देव क्या बात आहे क्या बात आहे. लकवाण कशाला काय बोलतो सांगायला नको अरे मूतखड्याचं ऑपरेशन झालं मला बेड नाही सापडला लादीवर माझं ऑपरेशन केलं बसवलं कशाला सांगताय लग्नापर्यंत फसवाल पोरीला नंतर कळत तर लायकी काढेल म्हणजे कळत कसं नाही लायकी आहे तुझी लायकी आहे काय काय झालं काय काय नाही बघितलं ना ऐकलं काय नाही. खरं म्हणजे हलू बोलत होत पण तो मोठ्याने बोलले काय झालं स्वतःच कौतुक हा, अजिबात करण्यात नाही हा माणूस. हा, एवढ्या मोठ्या मनाचा माणूस आहे हा. क्या बात आहे क्या बात आहे. माझ्या पोरीला एवढा चांगला नवरा भेटणार आहे अजून काय पाहिजे नशिबात खरं आहे, आहे का नाही रसिका ये बाळा नशीब काढलं नशीब म्हणजे काय द्या इकडे असू द्या नाही की तू नाही घे तुला अर्धी अर्धी तुम्हाला दुसऱ्या चहा आणू नको तुम्ही इकडेच थांबा तुम्हाला बघायला मला जाम बरं वाटते हे त्यांचे मित्र 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 नमस्कार नमस्कार. तुम्ही बसा ना नाही नाही नको. अरे तुम्ही उभे नका राहू बसा ना बाय अरण्या शेठ बसलेले असताना आम्ही उभच नाही नाही असं नाही काय? आम्ही नाही बसत का? त्यांचा गावात दरार आहे ते बसले की सगळे उठले बापरे गावात त्यांच्या समोर कोण बसत नाही. वा, वा, मोठी व्यक्ती मोठी व्यक्ती मोठी. पाहिलं का रसिका बेटा हा. तू म्हणत होती फोटोवरून असं आहे तसं आहे नाही नाही मी तुला काय बोलला अरे समोरून पाहाय समोरून पाहिलं ना माणूस खराच असणार एकदम बरोबर माणूस आहे मला सांगतो तुमची पोरगी पण बघितली हा. आमचा पोरगा तर भारीच बरं. आहे. जोडी कशी वाटते माहितीये का कडक चाय आणि शिली चपाती. अरे असं काय आता कशाला कोकणातला फेमस ब्रेकफास्ट आहे तो सगळेजण तोच वर वाटतात. शिली चपाती बोलची मला अरे शिली चपाती टेस्टी किती असते माहितीये काय हा. शिळी चपाती नाही, नाही, आमच्याकडे कोकणातली एक पद्धत आहे बरं, बरं. सगळ्यांचा आवडता नाश्ता आहे तो दिसला की वरवाड. कसा पोरगा पण आता काय ह्याच्या फोटोवरनं गोंधळ होऊ शकतो हा सौंदर्य तसं आहे बर बर पण इकडे कसं जरा वेगळं आहे विषय हा. विशाला सुंदर आहे पोरगी हो, हो. बरी आहे देखणी आहे तरी अजून त्यांचं लग्न कसं नाही झालं म्हणजे काय खरं तर लग्न झालं होतं पण काही कारणामुळे घटस्फोट झाला घटस्फोट त्याच्यात काही नवीन सांगता बाय म्हणजे तुम्हाला सांगतो पाहुण्यानू आमचा अरुण शेठ आहेत का नाही हा. यांचं पहिल्यापासून एक मत आहे हा. काय जी मुलगी दुःखी असेल तिला आनंद द्यायचा बरोबर गावात आम्ही याला आनंद वाट्या म्हणतो आनंद वाट्या क्या बात आहे क्या बात आहे आता तुमच्यासारखी मित्रमंडळी सांगते म्हणजे भरोसा ठेवूनच पडेल ठेवावाच लागेल. अरे बाप रे बाप म्हणजे माझी काळजीच संपली अरे. मला खरं तर एका गोष्टीचं असं गर कौतुक वाटतं विशेष वाटतंय का कसलं हो काय आमची जळगावची पोरगी आता कोकण मध्ये राहायला जाणार आहे ना अरे बाप रे वा 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 काय आमचं जळगाव म्हटलं की जरासं ऊन कडक पडतंय एकदम पण ती कोकणची हिरवळ आम्हाला असं अप्रूप वाटतं त्याच्याविषयी काय जळगाव बी चांगलं पण कोकण जरा आम्हाला असं भारी वाटतं बा त्याचा निसर्ग पाणी समुद्र वा 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 ते जुनं गाणं मी इथले वर्ष झाले ऐकू राहिला कोकणची माणसं साधी बाळी नाही म्हटलं चांगलं फक्त चाल नको लावायला पाहिजे तू घुसमटले ना मग रसिका बेटा जाशील ना कोकणात हो बाबा मला तर असं झालंय कधी एकदा लग्न करते आणि कोकणात जाते मी ऐकलंय कोकणामध्ये रोज रात्री भजनाचा कार्यक्रम असतो म्हणजे काय रात्र रात्रभर बाऱ्या चालतात का नाही? हो ना होय. मला तर असं झालंय कधी एकदा भजनाला जाते आणि तारकिटी तबला वाजवते परीक्षा पास आहे. मी काय म्हणतो तुम्ही जोरशाने या कोकण आपलंच असा हा. नाही आम्ही ऐकलंय कोकणाविषयी बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या आम्ही अरे बापरे काय म्हणजे तिथल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अशा अंगावर काटा आणता भूता खेतांच्या गोष्टी ऐकून असं असं घाबरेलं बरं डेंजर गोष्टी आहेत त्या एकदम असं रंजकपणा आहे त्याच्यामध्ये रंजक म्हणजे महारंजक काय झालं घ्याडा झालायस तू काय चुकलं कशाला बोला आता महारंजक रंजक म्हणजे आहेत ते सांगायला नको रंजना आठवली ना आता ही कोण रंजन विहिरीच्या कठड्यावर बसायची ती काय सोडून लावसट काय बोलले लावसट म्हणजे काय हे ते कसं आहे ओली बालंती नसते ना ओली बालंती हा, हा. ती जेव्हा जाते वर ढागात तेव्हा तिची लावसट होते का नाही मग त्या लावसटचं आता इकडे काय आहे अरे काय झालं मोठी गोष्ट आहे काय झालं? हा रात्रीची वेळ होती रंजना मामी बसली होती विहिरीच्या कठड्यावर कठड्यावर. पाय टाकून असं हा. आणि तेवढ्याच समोरनं आली एक वरात हा. तर म्हटलं मला नवरीला बघायचंय म्हणून धावायला उठली ती डायरेक्ट तलाशी गेली कारण तिला कळलंच नाही पाय आत आहे तिला वाटलं पाय बाहेर आहेत तर ती सरळ तलाशी गेली पण त्याच्या पुढे प्रॉब्लेम झाला हो सगळा तेव्हापासून ती दर रात्री काठावर बसून असते विहिरीच्या नवरी येईल आणि मी तिला बघेन आणि तिला पकडेन पकडीना साई सांग बापरे
अरे काय सांगता काय तुम्ही डेंजर आहे हे. घाबरण्यासारखं काही नाही आहे नाही काही तशी करीत नाही आहे तुम्हाला अरण्या शेठची मामी बघायची आहे उपडी पडली त्यांना मामी आहे तिच्याबद्दल बोलले कोणीच नाही मला मी एकटाच आहे. अरे पण मला मामी हे मलाच माहित नाही तर मी तुम्हाला काय सांगू असं काय करतात अरण्या शेठ रंजना मामी नाही काय तुमची कुठली मामी मामी गावात सगळीकडे चर्चा आहे अरण्याची मामी रंजना म्हणून काय झाले तो गावात एक मामा आहे त्याला सगळे मामा मामा बोलतात आता त्याला मामा बोलतात मग त्याची बायको झाली मामी मी पण त्याला बोलतो म्हणून काय ती माझी मामी होणार आहे काय काय हा माणूस आहे का कोण आहे काही समजत नाही लग्नात लपवतोय काय आहे ती रंजना मामीचं एवढं काही काळजी नाही आहे हा. पण याचा जो काका आहे काका 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 यांना काका पण हो तो लय डेंजर आहे कारण तो मानकापे आहे मान काप्या मान काप्या म्हणजे मुंडकं नसलेला नसलेला अरे मुंडकं नसलेला तुम्हाला काका बी आहे तुम्ही मुंडकं नसलेला अरे आता पण कळलंय हा मला काका आहे ते मला माहितीच नाही मला काका आहे अरे अरे असं काय करता वाय काका ना काय तो कुल्फी विकणारा तो आला की तुम्ही म्हणायचो नाही काय काका काका मला कुल्फी दे तो काका अरे वसाड्या गावातले सगळेच बोलतात काका मला कुल्फी दे काका मला कुल्फी दे तर लगेच आला काका म्हणजे काय सांगू तू म्हणला आता कुल्फीवाला आत्म झालेला आहे बापरे ते रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनला असं बसलेले असतात बघतायत ह्याचं कधी लग्न होतंय आणि हा बायको कधी घेऊन येतो बाबा ऐकलं का तुम्ही यांचे सगळे नातेवाईक भूत आहेत त्यांचे आत्मे आहेत ते माझी वाट बघतात मलाही लग्न करायचं मला नकोय एक मिनिट बेटा एक मिनिट हो अरुण शेठ अरे तुमचं अख्खं खानदान भूत आहे का काय नाही हो अरे नाही हो अरे तुम्ही तरी निदान माणूस आहे की नाही ते तर सांगा म्हणजे आहे ना मी नाही ते माणूस आहे फक्त संध्याकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे 6 नंतर हा आत्मा होतो एक मिनिट आत्मा होतो म्हणजे काय आहे ना 6 नंतर दिसत नाही तो त्यामुळे त्याला पॉवर पण येते त्यामुळे गावात दहशत आहे त्याची काय सांगतो किती वाजले आता आता 4 वाजले 4 वाजले 2 तास बाकी आहे म्हणजे हो म्हणजे आता 2 तासानंतर हा गायब काय होईल. बोल अरुण शेठ तुम्ही निघा नाही पोरीला घेऊन नाही 2 तास बाकी आहे तुम्ही आता इकडून गायब व्हा अच्छा ऐका सासरे बुवा अरे सासरा झाला नाही मी अजून नाही नाही म्हणा नाही, तुम्ही निघा अरे हो अरे ओ दादा नाही अरे, पाहिजे म्हणजे ते काय घेऊन जाणार ऐका ऐका काय करूया याला आवड टेन्शन घेऊ नका आपण उतावला नवरा केवढा बघितला हे असं धरण भरलेलं आहे एवढं लक्षात घ्या सांगायला पाहिजे नको, तुझ्या बाजूने लक्षात घ्या पोरीचं लग्न लावून द्या 6 वाजेपर्यंत माणसाचा संसार होईल 6 नंतर आत्मा ऍडजस्ट करू कुठेतरी नाही हो कायचा ऍडजस्ट करू 24 तास माणूस राहणाऱ्या माणसाशी लग्न करणे मला माझ्या पोरीचं अरे मग मी 24 तास माणूस आहे बघ ना वाचाऱ्या. मला काय झालं काय बेकार आहे, तुम्हाला करा, केवढा तुला नाही नाही हो दादा अरे मी तुझ्या पाया पडतो तू यासारख्या महान आत्म्याले माले कोणती पोरगी देणी ऐका ना, मी तुमच्या पाया पडतो मी आता घेऊन जातो नंतर पाहिजे सोडतो तुम्ही निघा तुम्ही गायब व्हा आता पिसाला तुम्ही जावा टाइम होईल निघाला जावा तुम्ही निघा टाइम होईल मारीन ऐका ना यार निघा ना तुम्ही आत्मा यार मला नका तुम्हाला यार तुम्ही सांगा ना यार प्लीज नाही टाइम झालाय पिसाला जरा बरं चाललं होतं घेऊन जाणार होतो ना मी तिला वाचलं कशाला केलं तुम्ही याच्यानं वाटून लावतो तुम्ही या तिकडे गावात या नाही तुमची वाट लावली ना मी बघतो तुम्हाला तिकडे या वाचलं आवडलेलं पोरगी तिकडे जा ना. अरे बापरे. ऐकली जर आत्मा येईल. वा अरुणा तुम्ही काही केलं तरी आम्हाला क्यूटच वाटतं अरुणा विचारूया हास्य रसिकांना तुम्ही कसे वाटले या परफॉर्मन्स मध्ये सई एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता अरुणा तुमची ही रिॲक्शन खूप काळ लक्षात राहील पण मला मुलगी आवडली त्याच्यामध्ये जो इनोसेन्स असतो ना म्हणजे ते खूप काय म्हणूया धारधार आहे त्याला ते दुहेरी आहे त्याला दोन्हीकडून धार आहे पण तुम्ही ते इतकं इनोसेंटली परफॉर्म करता त्यामुळे जास्त भावतं आम्हाला सगळ्यांना मजा आली सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस छान होते मजा आली व्हेरी नाईस वा मंडळी हे हास्य खेळ असेच होत राहतील पण तुर्तास वेळ झाली निरोपाची आपण भेटूया पुढील भागात बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन